नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीला कोणत्या दिवशी पाणी घालू नये आणि का घालू नये याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते. आपल्या धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्व असून पवित्र आणि पूजनीय स्थान मिळाले आहे. तुळशी घरात ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक बदल होतात असे मानले जाते. हिंदूच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते, कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं. याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीर मानली जाते. तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे. तसेच आयुर्वेदात देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही चांगलंच. सर्व घरांमध्ये तुळशीचे रोप असते आणि सर्व त्याला पाणी अर्पण करत असाल. पण तुम्हाला माहीत आहे का, तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने कोणते फायदे होतात? तसेच कोणत्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे आणि कोणत्या दिवशी तुळशीला पाणी देऊ नये? तर चला आज याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं. ज्या घरात तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं मानलं जातं. वास्तविक धार्मिक मान्यतानुसार तुळशीबाबत काही विशेष नियम आणि खबरदारी सांगितली आहे. याचे पालन केल्याने भाग्य चमकते असं मानलं जातं. वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याकडे तुळस असल्यास आंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये. तसेच तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जात असतो. त्यामुळे या दिवशी पाणी टाकू नये. एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी द्यावे की नाही, तर अनेकांच्या मनात प्रश्न असतो की एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी देता येईल का? तर अनेक जण एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करतानाही तुळशीच्या रोपाला पाणी घालतात. एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे असे मानले जाते. रविवार आणि एकादशी वगळता कोणत्याही दिवशी तुळशीला जल अर्पण करू शकता. यामुळे तुळशी माता आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात. आणि जर आपण गुरुवारबद्दल बोललो तर गुरुवारला बृहस्पतिवार देखील म्हणतात. म्हणून या दिवशी तुळशीच्या रोपावर पाणी टाकल्यास भगवान विष्णू आणि तुलसी दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. असे मानले जाते की जर तुम्ही गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केले तर ते तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत होते. तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये. असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुजतात. यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे चांगले मानले जात नाही. धार्मिक मान्यतानुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ सूर्योदयाची आहे. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. पण तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यास विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. तुळशीच्या रोपाला थोडेसे कच्चे दूध पाण्यात मिसळून टाकल्यास महालक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. तसे तुम्ही एकादशी आणि रविवार सोडून कधीही तुळशीला पाणी आणि दूध अर्पण करू शकता. मात्र तुळशीला कच्चे दूध गुरुवारीच अर्पण करावे, कारण हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. आणि या दिवशी तुळशीमध्ये दूध टाकल्याने लक्ष्मीजी खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.